ठामपणे, मी परत एकदा सांगतो, ठामपणे विशाल पाटील महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. माननीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली, माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही महाविकास आघाडी विधानसभेला सामोरे जाणार आहे. इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन ही विधानसभेची लढाई लढून 200हून अधिक विधानसभेचे आमदार ह्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील असणार आहे. ह्या ठिकाणी पुन्हा पुरोगामी विचाराची सरकार ह्या ठिकाणी यावं, ह्यासाठी जे काय करावं लागते ते मी करणार आहे. आणि त्यातला प्रामुख्याचा भाग हाच आहे की ज्या ठिकाणी आपल्याकडे सक्षम उमेदवार नाही, त्या ठिकाणी समोरचा सक्षम उमेदवार जो आपल्या पुरोगामी विचाराला मानणाऱ्यांपैकी असेल, अशाला आपल्याकडे घेऊन त्याला ताकद देऊन त्याला उभं करून भाजपला सत्तेतनं घालवण्यासाठी माझंही लहान का असणं सहकार्य असलं पाहिजे. सुहास बाबरांना तुम्ही जो जाहीर पाठिंबा दिलेला आहे तो त्याला काय म्हणायचं? मी सुहास बाबरांना जाहीर पाठिंबा नसून जाहीर निमंत्रण दिलं. तुम्ही सगळ्यांनी माझं काही वक्तव्य दाखवलं. हा कार्यक्रम प्रेसचा नव्हता, हा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम होता. आणि जाहीर कार्यक्रमात मी तेच सांगितलं, पुन्हा एकदा रेकॉर्डेड भाषण आहे, तुम्ही वाचून बघा. त्यांना मी शुभेच्छा दिल्या की तुमच्या वडिलांनंतर तुम्हालाही लोकांचं प्रेम मिळावं, तुम्ही आमच्याकडून येणारी विधानसभा लढावी. ज्या अडचणी आहेत त्या मी सोडवून घेतलेल्या आहेत. अडचणी म्हणजे हितं आमच्या आघाडीत येण्याबद्दल जे काय अडचणी आहेत त्या मी सोडवून घेतल्या आहेत. तुम्हाला हितं येण्यापासून तुमच्या पक्षाचे कुणीतरी विरोध दर्शवतात, मात्र मी तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. तुम्ही आम्हाला ज्या लोकांनी प्रेम दिले त्या लोकांना परत प्रेम द्यायचं आम्हाला कळते आणि म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही ठामपणे हा महाविकास आघाडीकडे येऊन लढायचा निर्णय लवकर घ्या. हा स्पष्ट भाषण आहे. त्याचा तुम्ही काही लोकांनी वेगळा अर्थ समजून घेतला. कदाचित आमच्या काही मित्रपक्षांच्या लोकांना स्वतःचं महत्त्व वाढून घेण्यासाठी किंवा प्रसिद्धीत आपला चेहरा येण्यासाठी काहीतरी बोलावं लागलं तर पुढच्या वेळी त्यांना विनंती आहे, आघाडी धर्म म्हणजे हे सुद्धा आहे की कोणी काहीतरी बोललेलं असताना त्याचा नेमका काय अर्थ आहे हे बोललेल्याला विचारावा आणि तो कळल्यावरच त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी. पण काही लोकांना टी व्हीवर यायची खूप घाई असते आणि त्यामुळे कोण बोललं असेल ते आपण दुर्लक्ष करूया. जे समजूतदार लोक आहेत आघाडीच्या तिन्ही पक्षांचे, त्यांना हा विषय कळलेला आहे. माझी जबाबदारी आहे चांगले लोक महाविकास आघाडीकडे आणावेत. लोकसभेला सुद्धा तोच प्रयत्न केला गेला. निलेश लंके साहेब हे महायुतीत गेले होते, अजितदादांच्या पक्षात त्यांनी बरोबर राहिले होते. त्यांना आपण आमच्याकडे घेऊन महाविकास आघाडीतनं खासदार केलं. बजरंगाप्पा सोनवणे पण तिथे गेले होते, त्यांना आमच्याकडे घेऊन आम्ही त्यांना लोकसभेचं खासदार केलं. धैर्यशील मोहिते पाटील तर भाजपमध्ये गेले होते, त्यांना भाजपातनं घेऊन आमच्या विचाराचे असल्यामुळे, मूळ वसंतदादांचे विचाराचे असल्यामुळे त्यांना आम्ही खासदार केलं. चांगला उमेदवार असेल, चांगल्या विचाराचा असेल, पुरोगामी दृष्टिकोन त्याच्यात असेल तर त्याला इथं आणणं आणि निवडून देणं ही आमची जबाबदारी आहे. त्यात आम्ही सातत्याने प्रयत्न करत असू. जर मित्रपक्षांच्या काही लोकांना ते मान्य नसेल तर ते प्रयत्न मी थांबवायला तयार आहे. मात्र मी माझ्या विचाराशी ठाम आहे. अपक्ष निवडून येऊन सुद्धा मी सत्तेकडे न जाता मी माझ्या विचाराशी ठाम राहिलेलो आहे. आणि खूप बोलणाऱ्या काही लोकांपेक्षा जास्त आक्रमकपणे मी ह्या सरकारवर लोकसभेत माझे मुंडे प्रखरपणे मांडलेले आहेत. ते माझ्या एकनिष्ठते वर किंवा माझ्या आपल्या ह्या विचाराच्या निष्ठेबद्दल कुणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. ते आमदार नाही आहेत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत. त्यांना तुम्ही महाविकास आघाडीमध्ये घेणार आहे का? त्याच्यासाठी तुम्ही ते बोलला. तेव्हा मी कोण घेणारा व्यक्ती नाही आहे, मी अपक्ष आहे. मी कुठल्या पक्षात नाही आहे. 3 प्रमुख पक्ष आहेत, ते 3 प्रमुख पक्षांनी कुठल्या पक्षात घ्यायचं हे ठरवायचं आहे. मी अपक्ष असल्यामुळे तेच म्हणलो, मी अपक्ष असल्यामुळे मला कुणाचं भीती नाही, बंधन नाही आहे. मी निमंत्रित करू शकतो. आता त्यांना ह्या ठिकाणी निमंत्रित केल्यावर कुठला पक्ष त्यांना स्वीकारेल ह्या 3 पक्षाची मी बोलणी करीन. माझं मत आहे आणि हे स्पष्ट मत आहे की अनिल बाबर हे वसंतदादांच्या विचारात त्यांच्या कुशीत तयार झालेलं नेतृत्व आहे.
काही कारणाने ते विरोधात जरी गेले असले तरी त्यांना मानणारा वर्ग, त्यांच्या मागे असलेला वर्ग हा पुरोगामी विचाराचा आहे. त्यांनी त्यांच्या चिरंजीवांनी तो वारसा जीवन ठेवण्यासाठी पुन्हा काँग्रेस विचाराच्या आघाडीकडे यावं. मग त्यांना काँग्रेस आवडत असेल तर काँग्रेसकडे यावं, राष्ट्रवादी सोयीची राष्ट्रवादीत यावं, पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली परत येणार असेल दोन नेतृत्व मान्य करावं. जी अडचण असेल ती सोडवून घ्यायची जबाबदारी माझी. त्यांनी ह्या ठिकाणी यावं हे सांगितलं गेलं होतं. ह्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढून मी महायुतीला पाठिंबा दिला असं दाखवलं गेलं. पण तुम्ही पूर्ण माझं भाषण ऐकलं तर तुम्हाला कळेल की मी त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि माझा प्रयत्न चांगली लोक महाविकास आघाडीत येतील असाच राहील आणि त्यांना आणल्यावर त्यांना उमेदवारी मिळेल यासाठी पूर्ण ताकद मी त्यांच्या मागे उभी करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.